उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीवर परिणाम झाल्याने मतदानाची तारीख 2 दिवस पुढे ढकलली आहे। त्यामुळे थांबलेला प्रचार पुन्हा चालू होणार आहे। उत्तर सोलापूर तालुक्यातील बीबी दारफळ या जिल्हा परिषद मतदारसंघाकडे अनेकांच्या नजरा लागल्या आहेत, कारण जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बळीराम काका साठे हे आपला मतदारसंघ सोडून पहिल्यांदाच दुसऱ्या मतदारसंघात निवडणूक लढवत आहेत। त्यांच्या विरोधात भारतीय जनता पार्टीचे इंद्रजित पवार उभे आहेत। यंदा उत्तर पंचायत समितीचे सभापती पद हे अनुसूचित जाती महिलेसाठी राखीव आहे, त्यामुळे भारतीय जनता पार्टीकडून तेजस्विनी बोराडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे। त्या मार्डी गावच्या आहेत। उत्तर राष्ट्रवादी काँग्रेसने तळीहिप्परगा येथील संजय जगताप यांच्या पत्नी काजल जगताप यांना उमेदवारी दिली आहे। माजी सभापती रजनी भडकुंबे या सुद्धा यावेळी पुन्हा इच्छुक होत्या। दिलीप माने गटाकडून त्यांना उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा होती, परंतु मागील टर्मला सर्वसाधारण सभापती प्रवर्गाचे त्यांना सभापती पद मिळाल्याने यंदा भारतीय जनता पार्टी आणि दिलीप माने गटाने दुसऱ्या कार्यकर्त्याचा विचार केला आणि तेजस्विनी बोराडे यांना उमेदवारी मिळाली। भडकुंबे यांनी अपक्ष भरलेला अर्ज माघारी घेत काका साठे आणि काजल जगताप या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना पाठिंबा दिला आहे। मागील अनेक टर्म अनुसूचित जाती प्रवर्गातून निवडणूक लढवलेल्या भडकुंबे कुटुंबियांची या भागात ओळख आहे, त्यामुळे याचा फायदा काजल जगताप यांना निश्चित होईल असे बोलले जात आहे। त्यामुळे जगताप यांचे बळ वाढल्याचे चित्र आहे। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।